अण्णा, निरोप मिळालेला दिसतोय. सोंटे निरोप दिल्यात, तू बोलावलास म्हणा. या. हात सोडा. आलेच मी. काय जातस? चहा घेताय ना? विष आणलंस तर तापण घे. बसा. आलेच. अहो, हा गजरा तुम्ही माळला तो बरोबर आहे का बघा. बघताय ना? हो. अण्णा आले, त्यांना आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक द्या. हे घ्या. वहिनी घरात एकट्याच असतात म्हणा टीव्ही घेऊन इले. मला काही टीव्हीचा वेळ नाही, आणि टीव्ही जर घरात आणला ना तर सुषमा अभ्यास करणार नाही, त्यामुळे नकोच. काल दोघा जण आनंदात दिसत होता. वाढदिवस वर्षातनं एकदाच येतो ना. येतील असे लई वाढदिवस येतील. घ्या चहा घ्या. निरोप मिळालो तसो धावत इले. राग गेलो वाटतं. हात सोडा अण्णा. सर हात सोडूक नाही इले. मग असा हात पकडून सगळ्यांसमोर घेऊन जाणार? सगळ्यांसमोर निरोप माका कोणाच्या बापाची भीती नाही. हा चल अण्णा, हात सोडा. सोडा. आज हा हात पकडताय, पण हाच हात झटकून तुम्ही माझ्या आजारपणात मला झिडकारून गेला होता. कारण तेव्हा हे रूप नाहीसं झालं होतं ना, ज्यावर तुम्ही भाळला होता. अण्णा, मला असं वाटायचं की तुमचं प्रेम आहे माझ्यावर, पण नाही. तुम्ही फक्त माझ्या रूपावर प्रेम केलं. अण्णा, तुम्ही दिलेल्या औषधांमुळे माझं काहीही झालं असतं ना तरी तुम्हाला काहीही फरक पडला नसता. कारण तुम्ही अण्णा नाही का आहात ना, तुमच्याकडे पर्याय आहेत. तुम्हाला असं वाटतं की पैशाने तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता, म्हणूनच तर तुम्ही माझ्यावर पैशांचं बंडल उडवून गेला होतात ना. अण्णा, पैसेच हवे असते ना तर एव्हाना तुम्ही कंगाल झाला असता. काहीच उरलं नसतं हो तुमच्याकडे. तुम्ही देत गेलात आणि मी खेत केले. तुम्ही मला पैसे दिले, दागिने दिले, पण ही किंमत नाही असू शकत ना मी केलेल्या प्रेमाची. तुम्ही पैशाने ते विकत घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर ना तुम्हाला प्रेम नकोच होतं. तुम्हाला हवं होतं ना ते फक्त शेवंताचं रूप, आणि त्याची किंमत ना फक्त प्रेमाने होऊ शकते, आणि तुम्हाला ते या जन्मात शक्य नाही. या तुम्ही, आणि हो, पुन्हा इथे नाही आलात ना तर बरं होईल. निघा. शेवंता, चुकला माझा. वय चुकला माझा. मी गेलंय तुका झिडकारून, मी तुझी किंमत केलंय, पण आता माका माझी चूक कळता. पण यापुढे यो अण्णा नाही तुझ्या पायाशी. अण्णा, शेवंता, माफ कर, पण माका हसून जाऊक सांगू नको. तू माझे डोळे उघडलंस, पण आता पुन्हा असं होणार नाही. तुका काय झालं तरी यो अण्णा नाईक सतत तुझ्या वांगडा असत. पैसो, दागदागिने, सगळा सगळा तुझ्यासाठी असा. पण आजपासून यो अण्णा नाईक तुझ्यासाठी कायमचो असेल. फक्त यो राग सोड.
केलंस ना माका माफ. काय हो काय करतास? अगो वाईट पडतं. वय पडतास? हा हैसर येवा पीठ मळून देवा माका. काय 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 झालं जरा केलास तर येवा हैसर बसा म्हणून देवा पीठ. अहो येवा म्हणतोय ना बसा. अगो काय करतस? काय दडवलं सोना बिना काढतस की काय? वय तासता तर मांगरात रवलं असतंय काय? हो. कोणाक काय सांगणार नसशाल ना तर एक गोष्ट सांगू. काय कसा सांगू ना माका काय कळत नाही हो. शोभा बोलला कोणाक काय सांगू नको पण ना माझ्या पोटातच रवत नाही. नाही म्हणजे कोणाक सांगितलंय ना तर जरा माका बरा वाटत ना. आता ह्या काय नवीन दोघींचा? बरान दे आता सांगूनच टाकतय पण माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेवा आधी. हो शपथ. अन्नाच्या पाखराची खबर लागलेली असा. अण्णाचा विषय काढू नको हा? ऐकून तरी घेवा. तुम्ही ऐकलास ना तर तुमका पण धक्को बसात. रवा दे. हो पाटण करीन बाई. अगो खूळ लागला काय? उगाच काय हो बोला नको हा? शोभाक सगळा माहित हा. अन्नाचा तिच्याकडे येणा जाणा हा. उगाच काय हो बरळत जाऊ नको हा? अण्णा कळला तर काहीतरी विपरीत होईल. घाबरतास काय? कोणीला? पोस्टमॅन काका तुम्ही? पत्र येईला. आता ह्या वाचून देवा म्हणून काय गावातून फिरू की काय? मी वाचते. होय ना येवा आत मगे येवा बसायचं. कोणी चिठी पाठवल्या नो? माधवान पाठवल्यान. नमस्कार सांगितले असताना तुमका. तुम्ही लग्नाला आलात मला आनंद झाला. निलिमा ही खूप खुश होती. बाकी नव्या संसाराला तुमच्यामुळे सुरुवात झाली. असेच तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दे. घरातले कोणीच आले नाही त्याचं वाईट वाटलं पण अण्णापुढे त्यांच्या तरी काय चालणार. एक चिठ्ठी आईलाही पाठवत आहे. ती तिच्यापर्यंत पोचती करावी ही इच्छा आहे. अण्णामुळे मुद्दाम तुमच्याकडून पाठवित आहे चिठ्ठी. हे वाड्यावर देवची चिठ्ठी. मी देतोय. हो जर तुम्ही अन्नाच्या तावडीत गावलास ना तर मानेवरून कोयतो फिरवीत तुमच्या. हो माधवाचा श्राद्ध घातल्यान ज्या माणसान त्याका जर कळला की तुम्ही त्याची चिठ्ठी आणलेली असास तर तुमका सोडणार नाही तो. मी काहीतरी कारण काढून जाते वाड्यात हा आणि देते चिठ्ठी. तुम्ही येवा. येता हा येवा येवा. काय गो जमात ना? होय जमात व्हायचा आकारलो. अगं सरिता पाटण करीले होते काय? नाही म्हणजे आवाज इलो ना म्हणून विचारलं. कित्या गो? अण्णाकडे काहीतरी काम असं. तसं देव माणूस आहे ना तो. होय बायको पण चांगली आहे ना? काय गो? होय तू होतस ना 4 दिवस थैसर कामाक. तुका कशी वाटली? चांगली आहे बरी.
बरा चालला त्यांचा. दोघा नवरा बायको असत. एक पार असा कोणाचा येणं नाही जाणं. काय गो असं काय बघतस? होय ताच ना, कोण येणारा नाही जाणारा नाही. पैसा अडको लय असत ना त्यांच्याकडे. कित्या तू कधी गेलंच नाही का त्यांच्या घराकडे? गेले तर पण पैशाचा कोण विचारीत? आता असं तर दिसत नाही ना. म्हणजे पैसो असलो म्हणून कोण दाखवता थोडी. म्हणजे पैसो असा? आता माका काय माहित गो, मी तर 4 दिवस होते त्यांच्याकडे. बाकी माणसं चांगली होता बोलाक चला. काय गो तुका पाटणकर बाई कशी वाटता? कशी पण असं ना, माका काय करूचा? माका काय तिच्या घरात जग जाऊचा? आपण असंच म्हणा. काय गो कसली गजाली चाललत? काय नाही गे असंच. काय काय नाही. शोभा हाय सरला मी करतय, तुझा पहिला बाहेरचा आटपून घे. गुजा गो सावकाश, लय दुखता काय? सावकाश सावकाश. हा, जा जा. आहे तांदूळ निवडून झाले, भात ठेवतोय. आणखी काय करूच असा? अहो केलंस ना तेवढा लय झाला. जा आता आराम कर. हे ह्या सगळ्या काय तुम्ही करणार आहात? हाऊस असे ना मी तुझे. जा. तुम्ही पण ना. बरं शोभा अरे काय गो काय चाललेला? आई तुम्ही हैसर काय करतास? काय करते म्हणजे बघू केलं माझ्या सुनेक कसे राबवतात ते. आई तुम्ही जावा द्याय ना. माका कोणाची भीती या? तुम्ही हळू बोलाव. हळू कित्या मोठ्यान बोलीन, आरडून आरडून बोलीन. आई काय चालला तुमचा या? मागच्या वेळी केलं असता किती महागात पडला माहित आहे ना? तुमचा हट्टा पाहिदा माझा जीव गेलो असतो. कोणी येऊच्या आधी ना जावाय ना. खुळा असच काय? माझा काम असा ना म्हणून मी इलय. काय काम असा? माका सांगा नि जा. जातय गो जातय. इंदू गो इंदू गो खाय गेलस गो इंदू. हो तू हाय सर? गो काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. बघितलंस ना तर आनंदाने नाचशीलच. काय आणलंस? ही माधवाची चिठ्ठी. काय? वय माधवाची चिठ्ठी? पण ती तुझ्याकडे कशी? माझ्यासाठी पण पत्र लिहल्यान मी तुझ्यासाठी ही चिठ्ठी पाठवल्या. हैसर पाठवणार होतो पण जो माणूस त्याचा श्राद्ध घालता हा तो पत्र बघून घरातल्या सगळ्यांची श्राद्ध नाही का घालीत? मगे बापड्या माधवाकडे दुसरा पर्याय नव्हतो. तसा पण तो आमका घरातलाच मानता. तसा तू तसा आम्ही म्हणान माझ्याकडे पत्र पाठवल्यान गो. बघ बघ काय लिहल्या ना जिलान. हो ते का आत नेऊन चाय दे. हा हे येऊच्या आधी मी जरा दत्ताकडसून चिठ्ठी वाचून घेते. गो बघतस काय? चल मका चाय दी चल. दत्ता रे दत्ता खय गेलो? हा ए काय झाला? अरे माधवाची चिठ्ठी लिहा. ही अशी चिठ्ठी? अरे आपले ते पोस्टमन काका आहात ना, त्यांनी ना वच्चीकडे नेऊन दिल्यानी. वच्चीक पण पत्र पाठवलं. हा मग वच्चीने आणून दिल्यानी. वाच काय लिहिला हा वाच. आहे साष्टांग नमस्कार. तुझो आशीर्वाद कायम माझ्या वांगडा असता. पण लग्नाच्या दिवशी तू येशील आणि डोक्यावर हात ठेवून माका व निलिमाक आशीर्वाद देशील असा वाटला होता. पण तो योग काही आला नाही. मला माहिती आहे तुमचं इथं येणं तुमच्या हातात नव्हतंच. अण्णांनी येऊ दिलं नसेल ना, पण तुमचं प्रेम कायम माझ्या सोबत आहे. नव्यानं संसार सुरू झाला आहे. निलिमालाही तुम्हा सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे आणि मला खात्री आहे
ती वेळ लवकरच येईल. आहे अरे रड नाही मी आनंद झालो माझ्या माधवाच्या संसाराबद्दल ऐकून. वाच पुढे वाच. काय गो अण्णा खाई गेलो. तर ते खय जातात ते स्वतःच्या बायलेक सांगून जायतले माका सांगून जातले. तो सांगून जरी गेलो नाही तरी तो खय जाईत या तुका माहित नाही. तुमच्या घराकडे येले होते ना सांगू. माका जर तो सांगू किलो असतो ना घराकडे तर थैसरच त्याचे 2 तुकडे केलं असतंय. हळू बोला, कुणी ऐकलं ना तर तुमचे तुकडे पडतील. हा? माझे तुकडे. आता असा काय झाला? माका वाटता ना तो थैसरच गेलो असा. खर आणखी कोणाकडे? पाटणकर बाईकडे. आहे हळू बोला. त्यांका ना खयव जमली. आपल्या घरात नाही ना तेवढाच बरा भयाटा करूक मिळता. वय पण ह्या घरातला त्या घरात नेऊन देता हा सगळा. तर जाऊ दे ना, ते देतात आपण काय करतला. तिका नेऊन देता अण्णा, पण आमका कधी काय व्हया काय म्हणान सुद्धा विचारलेला नाही. ये सगळे तुम्ही फक्त ना तुमचा तोंड बंद ठेवा. पण मी काय म्हणतोय या घरात कोणाकच कसा काय कळत नाही गो. आणि कळला तर कोणा काय फरक पडणारा. अण्णा कशी आहेत ना ते सगळ्या का माहिता. पण त्या बाईक पण माणूचा लागा. पदरात एक पोर मी असली थेरा करता. बिचारो पाटणकर पण साधो माणूस पडलो. त्याने आपल्या घरात या असा सगळा काय चाललेला असात याचा विचार पण केला नसत. तर आपला काय करूचा. तसा नाही गो. हिंदूचा वाईट वाटता. बाईची काळजी बाईकच वाटता ना. हिंदूचा काय कळत नाही. पण मका अण्णा आणि त्या पाटणकर बाईचा काय चाललेला हा या अख्ख्या गावात जेव्हा कळत ना तेव्हा त्या हिंदू अक्कली येत बघ. ही काय बोलतोस ह्या? अगो हिंदूता कोणाबद्दल बोलतोस कळताय तुका? ती पाटणकर बाई कशी असं माहित आहे तुका? पण चांगुलपणा दाखवला ना ताच चुकला माझा. उठ उठ हैसून उठ उठ म्हणताय ना. चल चल अगो हिंदू हैसून चल चल गो हिंदू निघ हिंदू निघ हैसून. अगो माझा ऐकून तरी घे. काय एक ऐकायचं नाही माका. तो हैसून चालता हो. अगो हिंदू तोंड बंद. काय बोलतस तर कळतं का तुका? जिभेत का हाड तुझ्या? माझ्या झिलाचा पत्र घेऊन इलास ना म्हणून हैसर उभा केलाय तुका. चाय देऊ सांगितलंय. आणि तुझा काय चालला हा? त्या पाटणकर बाई किती ओळखतोस तू? तू ओळखतस ना तुझ्या गोवात? होय ओळखते त्यांका. पण त्यांच्याबद्दल काय एक बोलायचं नाही माका. त्या पाटणकर बाईचं नाव किती जोडतोस? ती ना कोणाच्या उठण्यात ना बसण्यात. कधी इली ना तर आमच्या घराकडे येता का पण तिचं घो त्यांच्या ओळखीचं असा ना म्हणान. पण तिचं नाव किती जोडतास तुम्ही? हो एका बाईक बदनाम करू कायच वाटणार नाही तुका? हो हिंदू तुका कळणार नाही ती बाई कशी हाती. तुझ्या माझ्यासारखंच असा ना संसार हा तिचो या पोरा पदरात. ताच मी म्हणतोय. अगो पदरात पोर असताना ही सगळी थेरा चाललेली असत. एक दिवस अण्णा त्या काय ह्या घरात तुझी सबत म्हणून घेऊन येईल बघ. तोंड बंद कर. वच्ची ऐस न जा आता. ऐसर वाद नको. मग तुझ्या औशिक समजाव. डोळे बंद करून बसली हा. मी खोटा सांगतोय पण माझ्या सुनेक विचार. सुनेक विचारते का काय चाललेला गो शोभा. ओ सांग सांग या सगळ्यांका काय हाता सगळा सांग. अण्णा आणि पाटणकर बाईचा काय चाललेला आता सगळ्यांका कळून दे. सांग त्यांका सांग. सांग शोभा खरा खोटा काय तर सांग.